गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेंट्स आणि याच्यामध्ये आपण पॉईंट पाहतोय हॅलो अरेंट्स. तर याच्यामध्ये आपण हॅलो अल्केन्स कंप्लीट केले आणि आपला सेकंड पार्ट चालू आहे हॅलो अरेंट्स. तर हॅलो अरेंट्समध्ये आपण लास्ट लेक्चरला इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर हे 3 पॉईंट आपण कंप्लीट केलेत. आज आपण पाहतोय न्यू पॉईंट हॅलो अरेंट्समधला नेचर ऑफ CX बॉन्ड इन हॅलो अरेंट्स दॅट इज अरायल हॅलाइड्स. हॅलो अरेंट्स म्हणजेच काय असतात? अरायल हॅलाइड्स. तर अरायल हॅलाइडमध्ये जो CX बॉन्ड आहे त्याचं आपल्याला काय पाहायचं आहे? नेचर पाहायचं आहे. पहा, हॅलो अरेंट्स ऑर अरायल हॅलाइड्स. तर अरायल हॅलाइडचा मिनिंग काय पहा. समजा हा आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड. दिस इज ॲरोमॅटिक कंपाऊंड आणि ह्या ॲरोमॅटिक कंपाऊंडला जर डायरेक्ट हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर आपण याला काय म्हणतो? अरायल हॅलाइड म्हणतो, हॅलो अरेंट्स म्हणतो. हॅलो अरेंट्स म्हणजे काय? तर ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्ट हॅलोजन ॲटम अटॅच असायला पाहिजे, तर आपण त्याला काय म्हणतो? अरायल हॅलाइड्स म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये जो हॅलोजन ॲटम आहे त्या हॅलोजन ॲटमवरती किती लोन पेअर आहेत? तर याच्यामध्ये आहेत 3 लोन पेअर. दिस इज फर्स्ट लोन पेअर, दिस इज सेकंड लोन पेअर अँड दिस इज थर्ड लोन पेअर. जसं नायट्रोजन ॲटमवरती 1 लोन पेअर असते, ऑक्सिजन ॲटमवरती 2 लोन पेअर असतात, तसं हॅलोजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात? 3 लोन पेअर असतात. पहा, त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट पाहत आहे आपल्याला. हा काय आहे? कार्बन आणि हा काय आहे? हॅलोजन म्हणजे CX. तर आपल्याला ह्या बॉन्डचं नेचर पाहायचं आहे. म्हणजे कार्बन आणि हॅलोजन म्हणजे कार्बन आणि एक्समध्ये जो बॉन्ड आहे त्या बॉन्डचं आपल्याला काय पाहायचं आहे? नेचर पाहायचं आहे. नेचर ऑफ CX बॉन्ड इन हॅलो अरेंट्स. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं काय आहे सांगा? डबल बॉन्ड. पुढे काय आहे? पहा, डबल बॉन्डमध्ये काय असतो? एक बॉन्ड सिग्मा बॉन्ड असतो, एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो. म्हणजे काय आहे? पाय बॉन्ड. पाय बॉन्डनंतर पुढे काय आला? सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड म्हणजे काय असतो? सिग्मा बॉन्ड असतो आणि सिग्मा बॉन्डच्या पुढे काय आहे? लोन पेअर आहे. पहा, ही जी कंडिशन आहे ती कंडिशन कशाची आहे? कॉन्जुगेशनची आहे. पहा, पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, लोन पेअर म्हणजेच हे कंडिशन कशाची आहे? कॉन्जुगेशनची आहे. आणि जिथे आपल्याला कॉन्जुगेशन पाहिलं म्हणजे जिथे कंडिशन कॉन्जुगेशनची असते तिथं आपल्याला काय पाहायला मिळतो? रेझोनन्स. आलं लक्षात? रेझोनन्स कधी पाहायला मिळतो? जर कॉन्जुगेशन असेल तर. आणि कॉन्जुगेशनच्या कंडिशन्स हे आपण 11वीमध्ये पण पाहिलेले आहेत. त्यातली एक कंडिशन कोणती होती? पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, लोन पेअर. जर समजा कंपाऊंडमध्ये पाय बॉन्ड असेल, नंतर सिग्मा बॉन्ड असेल आणि नंतर जर लोन पेअर असेल तर तिथं कॉन्जुगेशन पाहायला मिळतं. आणि जिथं कॉन्जुगेशन पाहायला मिळतं तिथं आपल्याला काय पाहायला मिळतो? रेझोनन्स पाहायला मिळतो. याचा अर्थ हॅलो अरेंट्समध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतो? रेझोनन्स पाहायला मिळतो. मग आपल्याला तोच पॉईंट पाहायचा आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट काय लिहितोय? इन हॅलो अरेंट्स. फर्स्ट पॉईंट, इन हॅलो अरेंट्स the presence of in halogens the presence of lone pair of electrons on halogen lone pair of electrons on halogen are in conjugation with pi electrons of the benzene ring. पहा, आपण फर्स्ट पॉईंट काय लिहिलं आहे? इन हॅलो अरेंट्स द प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन हॅलोजन आर इन कॉन्जुगेशन विथ पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ द बेन्झीन रिंग. पाय बॉन्डमध्ये कोणते इलेक्ट्रॉन्स असतात? पाय इलेक्ट्रॉन असतात. पहा, पाय इलेक्ट्रॉन्स, सिग्मा बॉन्ड, लोन पेअर हे कसे आहेत? कॉन्जुगेशनमध्ये आहेत. तोच आपण फर्स्ट पॉईंट लिहिला आहे. In halogens, the presence of lone pair of electrons on halogen are in conjugation with pi electrons of the benzene ring. Conjugation आहे म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळणार? रेझोनन्स पाहायला मिळणार. Hence, following resonating structures are possible. त्यामुळे आपल्याला हॅलो अरेंट्समध्ये काय पाहायला मिळतात? रेझोनन्स पाहायला मिळतो म्हणजेच रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात. बघा, ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स दिस इज ॲरोमॅटिक रिंग, बेन्झीन. ह्या बेन्झीनला काय अटॅच आहे? Cl, हॅलोजन. आणि याच्यावरती किती लोन पेअर आहेत? तर याच्यावरती आहेत ह्या 3 लोन पेअर. आलं लक्षात? पहा, हे पाय इलेक्ट्रॉन्स, सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअर कॉन्जुगेशनमध्ये आहे. त्यामुळे ह्या मॉलिक्युलमध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळतो. पहा, हॅलोजन ॲटमवरती जी एक लोन पेअर आहे ती लोन पेअर इथे शिफ्ट होईल. म्हणजे C आणि Clमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. त्याच वेळेस हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे पुढच्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला
एक नवीन स्ट्रक्चर मिळेल. पहा ते नवीन स्ट्रक्चर असं असेल. पहा हे पाय इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झालेत, हे 2 पाय इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. हे 2 पाय बॉन्ड ॲज इट इज, हे 2 पाय बॉन्ड. त्यानंतर सी आणि सी एलमध्ये हे इलेक्ट्रॉनची पेअर शिफ्ट झाल्यामुळे सी एलमध्ये आणि ह्या सीमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. पहा त्यामुळे सी एलवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. पुढच्या स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल? पहा हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन ह्या 2 कार्बनमध्ये शिफ्ट होतील आणि परत हे 2 पाय इलेक्ट्रॉन्स नेक्स्ट कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला जे पुढचं स्ट्रक्चर आहे ते पुढचं स्ट्रक्चर आपल्याला हे असं मिळेल. पहा हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत म्हणजे इथे काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. हे पाय इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट झाले त्यामुळे ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. हा पाय बॉन्ड ॲज इट इज, हा पण ॲज इट इज Cl+. पहा पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल? हे 2 इलेक्ट्रॉन्स ह्या 2 कार्बनच्या मध्ये शिफ्ट होतील त्यामुळे हे पाय इलेक्ट्रॉन्स परत पुढच्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला जे पुढचं स्ट्रक्चर आहे ते असं मिळेल. हा पाय बॉन्ड ॲज इट इज. हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाल्यामुळे इथे एक नवीन पाय बॉन्ड तयार होईल. हे पाय इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट झालेत म्हणजे याच्यावर येणार हे 2 इलेक्ट्रॉन्स आणि निगेटिव्ह चार्ज. हे ॲज इट इज Cl+. आणि आपल्याला लास्ट स्ट्रक्चर काय मिळेल? पहा हे 2 इलेक्ट्रॉन परत इथे शिफ्ट होतील. परत हे इलेक्ट्रॉनची पेअर कोण घेतो? Cl. आणि त्यामुळे आपल्याला फायनल स्ट्रक्चर हे मिळतं. पहा हे 2 पाय बॉन्ड ॲज इट इज. हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले त्यामुळे इथे येईल डबल बॉन्ड. इथे काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. त्यानंतर सी आणि Clमध्ये कोणता बॉन्ड राहील? आता सिंगल बॉन्ड राहील Cl. आणि ह्या Clवरती परत काय येतील? ह्या 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर येतील, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तुम्ही जर पाहिलं तर सी आणि एक्स म्हणजेच काय? हॅलोजन. तर सी आणि एक्समध्ये कोणता बॉन्ड होता? सिंगल बॉन्ड होता. परंतु रेझोनन्समुळं काय झालं? सी आणि एक्समध्ये कोणते कॅरेक्टर आलं? डबल बॉन्ड कॅरेक्टर आलं. डबल बॉन्ड तयार झाला. आधी कोणता होता? सिंगल बॉन्ड. ड्यू टू रेझोनन्स कोणता बॉन्ड तयार झाला? डबल बॉन्ड तयार झाला. मग आपल्याला तोच पॉईंट लिहायचा आहे. नेक्स्ट पॉईंट पहा, नेक्स्ट पॉईंट काय लिहायचा आहे? ड्यू टू रेझोनन्स. पहा ड्यू टू रेझोनन्स CX बॉन्ड म्हणजेच कार्बन हॅलोजन बॉन्ड. CX बॉन्ड ॲक्वायर्स पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. डबल बॉन्ड कॅरेक्टर. पहा ड्यू टू रेझोनन्स CX बॉन्ड ॲक्वायर्स पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. रेझोनन्समुळं सी आणि एक्समध्ये कोणते कॅरेक्टर आलं? तर पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आलं. आणि आपल्याला 11मध्ये कन्सेप्ट झाला होता कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. तर हा बॉन्ड कोणता आहे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. हा आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि इथे आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. जर तुम्ही बॉन्ड लेंथचा विचार केला, बॉन्ड लेंथ, तर बॉन्ड लेंथ कोणाची जास्त आहे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची ॲज कम्पेअर टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड ॲज कम्पेअर टू कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. म्हणजे ही लेंथ कशी आहे? जास्त आणि ही लेंथ कशी आहे? कमी आहे. येथे लक्षात आहे. त्यामुळे सिंगल बॉन्डपेक्षा डबल बॉन्डची लेंथ कशी असते? कमी असते. मग हा बॉन्ड कसा होईल? हा बॉन्ड होईल वीक बॉन्ड आणि हा बॉन्ड कसा होईल? स्ट्रॉंग बॉन्ड. आणि याच्यापेक्षा ट्रिपल बॉन्ड कसा असेल? स्ट्रॉंग असेल. जेवढी लेंथ जास्त असेल तेवढा तो बॉन्ड कसा असतो? वीक असतो. जेवढा बॉन्ड छोटा असेल, शॉर्ट असेल, तेवढा तो बॉन्ड कसा असतो? स्ट्रॉंग असतो. याचा अर्थ सिंगल बॉन्डपेक्षा डबल बॉन्ड कसा आहे? शॉर्ट पण आहे आणि स्ट्रॉंग पण आहे. तो आपल्याला नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे. पहा नेक्स्ट पॉईंट काय लिहायचं मग? ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर. पहा न्यू पॉईंट. ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर. ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर CX bond in haloarenes. CX bond in haloarenes is फर्स्ट कसा असेल तो? फर्स्ट शॉर्टर इन लेंथ अँड सेकंड स्ट्रॉंगर. सेकंड कसा असेल? स्ट्रॉंगर दॅन CX bond in alkyl halides. म्हणजे काय? पहा आपण काय करूया? इथे एक CH3Cl घ्या. दिस इज अल्कायल हॅलाइड आणि इथे आपण घेऊया
अरायल हॅलाइड्स, अरायल हॅलाइड. पहा इथे काय आहे अल्कायल हॅलाइड आणि हा आहे अरायल हॅलाइड. अल्कायल हॅलाइडमध्ये पण काय आहे CCl बॉन्ड, इथे पण काय आहे CCl बॉन्ड, म्हणजे दोघांमध्ये पण काय आहे CX बॉन्ड आहे. तर सांग कोणता बॉन्ड स्ट्रॉंग असेल आणि कोणता बॉन्ड वीक असेल. पहा याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळेल का, तर याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळणार नाही. याची जी लेंथ आहे CCl बॉन्डची जी लेंथ आहे ती किती आहे 1.77 अँगस्ट्रॉम आणि इथे जी बॉन्ड लेंथ आहे ती आहे 1.70 अँगस्ट्रॉम. पहा कोणता बॉन्ड म्हणजे कोणता बॉन्ड शॉर्ट आहे, तर हॅलो अरेनमधला CX बॉन्ड हा कसा आहे शॉर्ट आहे ॲज कम्पेअर टू CX बॉन्ड इन अल्कायल हॅलाइड. तर त्याचं रिझन काय, तर इथं आपल्याला काय पाहायला मिळतो रेझोनन्स पाहायला मिळतो, त्यात आपण इथं पाहिले आणि रेझोनन्समुळं ह्या Cमध्ये आणि ह्या Xमध्ये काय तयार होतं डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार होतं. तसं इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार होईल का, नाही होणार. इथे डबल बॉन्ड कॅरेक्टर नाही आहे, इथे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. त्यामुळे हा बॉन्ड थोडासा कसा झाला शॉर्ट झाला ॲज कम्पेअर टू अल्कायल हॅलाइड. आलं लक्षात आहे. आणि शॉर्ट झाल्यामुळं CX बॉन्ड हॅलोअरिनमधला कसा आहे स्ट्रॉंग आहे. तोच पॉइंट आपण इथे लिहिला आहे. ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर CX बॉन्ड इन हॅलोअरिन इज शॉर्टर इन लेंथ अँड स्ट्रॉंगर दॅन CX बॉन्ड इन अल्कायल हॅलाइड. म्हणजे हॅलोअरिनमधला CX बॉन्ड हा शॉर्ट आणि स्ट्रॉंग आहे दॅन CX बॉन्ड इन अल्कायल हॅलाइड. आलं लक्षात. हा मॉलिक्यूल कोणता आहे अल्कायल हॅलाइड, अल्कायल हॅलाइड मिथाइल क्लोराइड आहे आणि हा आहे अरायल हॅलाइड, अरायल हॅलाइड. कोणता बॉन्ड स्ट्रॉंग असेल, हा बॉन्ड स्ट्रॉंग असेल कारण त्यांची लेंथ कशी आहे कमी आहे. आलं लक्षात आहे. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. नेचर ऑफ CX बॉन्ड इन हॅलोअरिन्स दॅट इज अरायल हॅलाइड्स. नोट डाऊन. न्यू पॉइंट इज मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन्स दॅट इज अरायल हॅलाइड्स. तर ह्या पॉईंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर हॅलोअरिनचं प्रिपरेशन करायचं आहे. अरायल हॅलाइड्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. पहा पाठीमागं पण आपण याचा मिनिंग पाहिला आहे हॅलोअरिन्स. तर हॅलोअरिन्स म्हणजे काय, तर ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्ट काय अटॅच असणार आहे, तर हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहे. पहा दिस इज ॲरोमॅटिक रिंग आणि ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्ट काय अटॅच असणार आहे हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहे. दिस इज कॉल्ड हॅलोअरिन्स ऑर अरायल हॅलाइड्स. याचं आपल्याला काय करायचं आहे, तर प्रिपरेशन करायचं आहे. मग याच्यासाठी किती मेथड्स आहेत आणि कोणत्या मेथड्स आहेत की ज्या मेथडनं आपण हॅलोअरिन्स तयार करू शकतो. तर याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत. देअर आर टू मेथड्स. NCERTमध्ये आपल्याला दोन मेथड्स दिलेले आहेत. देअर आर टू मेथड्स फॉर दी प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन्स ऑर अरायल हॅलाइड्स. फर्स्ट मेथड इज by electrophilic substitution. First method is by electrophilic substitution. First is by electrophilic substitution and second method is Sandmeyer's reaction. Second is Sandmeyer's reaction. Second method is Sandmeyer's reaction. There are two methods for the preparation of halogens. याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन अँड सेकंड मेथड आहे सँडमेयर्स रिएक्शन. सेकंड मेथड कोणती आहे सँडमेयर्स रिएक्शन. तर हे आपल्याला वन बाय वन डिस्कस करायचं आहे. नोट डाऊन. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बाय electrophilic substitution. First is by electrophilic substitution. By electrophilic substitution. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ह्या 90% कोणत्या कंपाऊंडमध्ये होतात तर ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये होतात. लक्षात आहे. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ह्या रिएक्शन्स कुठे होतात तर ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये होतात. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनचं आपण एक्झाम्पल पाहूया हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन. फॉर एक्झाम्पल हॅलोजिनेशन एक्झाम्पल आहे हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन. हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन हे कशाचं एक्झाम्पल आहे तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचं एक्झाम्पल आहे. आणि आपण हा सेम पॉईंट कुठे पाहिला होता 11वीमध्ये
ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये आपण पाहिलं होतं. पहा केमिकल रिएक्शन्स ऑफ बेन्झिन हा पण आपण पाहिला होता. तिथे आपण 2 टाईपच्या केमिकल रिएक्शन्स पाहिल्या होत्या, ॲडिशन रिएक्शन्स अँड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जो आपण पॉईंट पाहिला होता बेन्झिनचा, तोच पॉईंट आपण इथं परत रिपीट करतोय. तो सेम पॉईंट आहे, ॲज इट इज पॉईंट आहे तो. पहा हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन. तर आपण काय करूया, बेन्झिनचं हॅलोजिनेशन करूया की जेणेकरून आपल्याला काय मिळेल, हॅलो अरेन्स. आणि तोच आपला मेन पॉईंट आहे, प्रिपरेशन ऑफ हॅलो अरेन्स. बेन्झिनचं हॅलोजिनेशन केल्यानंतर काय तयार होतात, हॅलो अरेन्स तयार होतात. आपण एक्झाम्पल पाहूया, हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन. तर इथं मी फर्स्ट काढतोय बेन्झिन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. दिस इज बेन्झिन. ह्या बेन्झिनचं काय करायचं, हॅलोजिनेशन करायचं. म्हणजे बेन्झिनची रिएक्शन कशासोबत करायची, X2 म्हणजेच हॅलोजनसोबत करायची इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड. इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड. पहा काय तयार होईल, दिस इज सबस्टिट्यूशन रिएक्शन. आपल्याला माहिती आहे बेन्झिनमध्ये प्रत्येक कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. पहा कोणतेही एका कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन गॅस, फॉर एक्झाम्पल समजा आपण इथला H घेतला, इथला एक X, इथला H आणि इथला X. काय रिमूव्हर पहा, HX रिमूव्हर, HX प्लस. आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, ज्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे त्या ठिकाणी काय होईल, हा X अटॅच होईल, सेकंड X. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, दिस इज बेन्झिन रिंग. आणि इथे आपल्याला काय अटॅच होईल, इथे आपल्याला काय अटॅच होईल, X अटॅच होईल. अँड दिस इज कॉल्ड हॅलो अरिन. दिस इज कॉल्ड हॅलो अरिन. किंवा आपण सिम्पलीला काय म्हणतो, अरायल हॅलाइड. दिस इज हॅलो अरिन और अरायल हॅलाइड. एकदम सिंपल रिएक्शन आहे. व्हेन बेन्झिन reacts with halogen in presence of Lewis acid, it gives halo arene or aryl halides. लक्षात. आता इथे आपल्याला 2 पॉईंट महत्त्वाचे पाहिजेत की लेविस ॲसिड आपण इथं कोणकोणते यूज करू शकतो आणि रिएक्टिव्हिटी ऑफ X2. लक्षात. म्हणजे बेन्झिनचं हॅलोजिनेशन केल्यानंतर काय तयार झालं, हॅलो अरिन तयार झाला. आता पहा याच्यामध्ये एक आपल्याला नोट लिहायचे आहे. पहा नोट. तर नोट काय आहे, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहितोय लेविस ॲसिड. तर याच्यामध्ये आपण कोणकोणते लेविस ॲसिड घेऊ शकतो, पहा लेविस ॲसिड. तर इथं आपण घेऊ शकतो FeCl3 फेरिक क्लोराईड, किंवा आपण इथं घेऊ शकतो FeBr3 फेरिक ब्रोमाइड, किंवा आपण इथं घेऊ शकतो FeBr2, किंवा आपण इथं घेऊ शकतो FeCl2, किंवा AlCl3, किंवा AlBr3, किंवा ZnCl2, किंवा BF3. तर हे सर्व काय आहेत, लेविस ॲसिड आहेत. तर यांचं काम काय असतं हे आपण 11मध्ये पण सांगितलेलं आहे. हा जो लेविस ॲसिड आहे जो इथं आपण यूज करतो, तो लेविस ॲसिड काय करतो, इलेक्ट्रोफाईल जनरेट करतो. कारण ही रिएक्शन कोणते, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. तर यांचं काम काय असतं, टू जनरेट इलेक्ट्रोफाईल. आपण 11मध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. परत एकदा हा पॉईंट 11मध्ये तुम्ही पाहायचा आहे, 11मधला पॉईंट. पहा लेविस ॲसिड. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे X2. X2 म्हणजेच काय, हॅलोजन. तर यांची रिॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायचं आहे. पहा रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन. रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन दॅट इज X2. तर X2ची रिॲक्टिव्हिटी काय आहे, विच X2 इज मोर रिॲक्टिव्ह. पहा X2 कोणकोणते असू शकतात, F2, Cl2, Br2 आणि I2. विच X2 इज मोर रिॲक्टिव्ह, F2 इज मोर रिॲक्टिव्ह दॅन Cl2 दॅन Br2 दॅन I2. लक्षात आहे, एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे, नोट डाऊन. त्यानंतर आपण याचे काय पाहूया, एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया, क्लोरिनेशन. फर्स्ट इज क्लोरिनेशन. क्लोरिनेशन कधी म्हणणार आपण, जर बेन्झिनचा हायड्रोजन ॲटम क्लोरीननं रिप्लेस झाला तर त्या रिएक्शनला काय म्हणणार आपण, क्लोरिनेशन ऑफ बेन्झिन असं म्हणणार. आपण पहा रिएक्शन पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे फेन बेन्झिन. दिस इज बेन्झिन. ह्या बेन्झिनचे रिएक्शन करायचे आहे क्लोरीनसोबत Cl2 इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड कॅटलिस्ट. तुम्ही कोणताही लेविस ॲसिड कॅटलिस्ट घेऊ शकताय. फॉर एक्झाम्पल FeCl3. कंपाऊंड आपल्याला इथे कोणता मिळेल,
पहा बेंझिनचा एच आणि इथला Cl काय रिमूव्हर पहा HCl रिमूव्हर प्लस आणि आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळणार ह्या बेंझिन रिंगला काय अटॅच होईल हा Cl अटॅच होईल म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा बेंझिन रिंग आणि बेंझिन रिंगला काय अटॅच होईल Cl हा आपल्याला हॅलोअरिन मिळाला अँड दिस इज कॉल्ड क्लोरोबेन्झिन याचं नाव काय आहे क्लोरोबेन्झिन. When benzene reacts with chlorine in presence of Lewis acid catalyst FeCl3 it gives chlorobenzene. एकदम सिंपल आहे बेन्झिनपासून काय तयार केलं आपण हॅलोअरिन तयार केला. कोणता हॅलोअरिन तयार केला आपण क्लोरोबेन्झिन. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे पहा सेकंड एक्झाम्पल बेन्झिन रिंग दिस इज बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगची रिएक्शन करायची Cl2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड कॅटलिस्ट FeBr3. कोणता हॅलोअरिन तयार होईल इथं क्लोरोबेन्झिन तयार होईल का ब्रोमोबेन्झिन तयार होईल. पहा बेन्झिनचे रिएक्शन आपण केले क्लोरीनसोबत इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड कॅटलिस्ट FeBr3 तर इथे आपल्याला कोणता हॅलोअरिन मिळेल क्लोरोबेन्झिन मिळेल का ब्रोमोबेन्झिन मिळेल. एकदम सिंपल आहे तुम्ही कोणत्या हॅलोजनसोबत रिएक्शन केले तर क्लोरीनसोबत रिएक्शन केले. लेविस ॲसिड कॅटलिस्ट कोणताही असू दे इथं FeCl3 असो किंवा FeBr3 सोबत असो FeBr3 असो तुम्ही कोणत्या हॅलोजनसोबत रिएक्शन केलं आहे क्लोरीनसोबत म्हणजे तुम्हाला काय मिळणार इथं क्लोरोबेन्झिन मिळणार. आलं लक्षात आहे म्हणजे पहा इथं आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल दिस इज बेन्झिन रिंग. पहा फॉर एक्झाम्पल इथला H आणि इथला Cl काय रिमूव्हर HCl रिमूव्हर आणि इथला जो सेकंड सेल आहे तो बेन्झिन रिंगला अटॅच होणार म्हणजे आपल्याला इथे कंपाऊंड कोणता मिळणार क्लोरोबेन्झिन. When benzene reacts with chlorine in presence of FeBr3 it gives chlorobenzene. आलं लक्षात आहे. त्यानंतर याच्यामध्ये बी पॉईंट आहे ब्रोमिनेशन. पहा बी पॉईंट आहे ब्रोमिनेशन. पहा ब्रोमिनेशन सेम ॲज दॅट ऑफ क्लोरिनेशन. जसं आपण इथं क्लोरीन यूज केलं आहे क्लोरिनेशनमध्ये तसं ब्रोमिनेशनमध्ये काय यूज करायचं Br2 यूज करायचा म्हणजे ब्रोमिन यूज करायचा. म्हणजे पहा बेन्झिन रिंग प्लस बेन्झिनची रिएक्शन करायचे ब्रोमिनसोबत म्हणजेच Br2 इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड कॅटलिस्ट FeCl3. पहा मॅक्झिमम तर काय करतात FeCl3 किंवा AlCl3 म्हणजे मॅक्झिमम तर आपल्याला काय दिसतात FeCl3 किंवा AlCl3. पहा रिएक्शन काय होता बेन्झिनचा H आणि इथला Br काय रिमूव्हर आहे तर HBr रिमूव्हर आहे HBr प्लस. पहा मेन कंपाऊंड कोणता मिळेल ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच होईल सेकंड Br अटॅच होईल आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच होणार आहे Br. द नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज ब्रोमोबेन्झिन. कोणता हॅलोअरिन तयार झाला तर ब्रोमोबेन्झिन तयार झाला कारण आपण कोणत्या हॅलोजनसोबत रिएक्शन केली ब्रोमिनसोबत रिएक्शन केली त्यामुळे आपल्याला काय मिळाला ब्रोमोबेन्झिन. एकदम सिंपल रिएक्शन्स आहेत त्या. When benzene reacts with bromine in presence of Lewis acid catalyst FeCl3 it gives bromobenzene. Note down. हां त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे सी आयोडिनेशन. सी इज आयोडिनेशन. पहा सी रिएक्शन इज आयोडिनेशन. ए कोणती रिएक्शन पाहिली आपण क्लोरिनेशन बी कोणते पाहिली ब्रोमिनेशन. आता सी आपण पाहतोय आयोडिनेशन. पहा आयोडिनेशन रिएक्शन दिस इज बेन्झिन आणि या बेन्झिनची रिएक्शन करायची आहे आयोडीनसोबत आयोडीन म्हणजेच I2. पहा काय तयार होईल दिस इज रिव्हर्सिबल रिएक्शन. पहा बेन्झिनचा H आणि इथला I काय तयार होईल सांगा HI तयार होईल HI प्लस आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल बेन्झिन रिंगला काय अटॅच होईल बेन्झिन रिंगला अटॅच होईल हा सेकंड आयोडीन अँड द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज आयोडोबेन्झिन. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज आयोडोबेन्झिन. एकदम सिम्पल आहे. आपण जर बघितलं तर ही आयोडिनेशन रिएक्शन कशी आहे रिव्हर्सिबल आहे. ॲरो कोणता दाखवला आपण रिव्हर्सिबल ॲरो दाखवला आहे म्हणजे ही रिएक्शन कोणती आहे रिव्हर्सिबल आहे. व्हाय आयोडिनेशन रिएक्शन इज रिव्हर्सिबल. आयोडिनेशन रिएक्शन इज रिव्हर्सिबल. तर आयोडिनेशन रिएक्शन हे कशा आहे रिव्हर्सिबल आहे. मग रिझन काय क्लोरिनेशन इरिव्हर्सिबल आहे ब्रोमिनेशन इरिव्हर्सिबल आहे बट आयोडिनेशन इज
reversible. Why iodination is reversible? Due to formation of strong reducing agent HI. पहा हा जो HI आहे तो HI कसा आहे तर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आणि स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असल्यामुळं हा HI काय करतो ह्या आयोडोबेन्झिनचं परत कन्वर्जन I2 मध्ये आणि बेन्झिनमध्ये करतो आणि त्यामुळे ही रिएक्शन कशी होते रिव्हर्सिबल होते. पहा आपल्याला पॉईंट करायचा आहे आयोडिनेशन रिएक्शन इज रिव्हर्सिबल ड्यू टू पहा ड्यू टू फॉर्मेशन ऑफ स्ट्रॉंग reducing agent HI. पहा आयोडिनेशन रिएक्शन रिव्हर्सिबल का आहे कारण ह्या रिएक्शनमध्ये काय तयार होतो एक स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट HI तयार होतो. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट HI काय करतो HI रिड्युसेस आयोडोबेन्झिन बॅक टू बेन्झिन. पहा HI हा रिड्युसिंग एजंट असल्यामुळं HI काय करतो रिड्यूस करतो आयोडोबेन्झिन कशामध्ये बेन्झिनमध्ये आणि त्यामुळे ही रिएक्शन कशी होते रिव्हर्सिबल होते. पण आपल्याला काय तयार करायचं आहे आयोडोबेन्झिन तयार करायचं आहे. मग ह्या रिएक्शनचा आपल्यासाठी काही यूज आहे का नाही आहे कारण इथे रिएक्शनमध्ये आयोडोबेन्झिन तयार झाला की लगेच तो परत कशामध्ये कन्वर्ट होतो बेन्झिनमध्ये कन्वर्ट होतो म्हणजे ही रिएक्शन आपल्यासाठी यूजफुल नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल तर ही रिएक्शन इरिव्हर्सिबल करावं लागेल. लक्षात तर इरिव्हर्सिबल करण्यासाठी मग सोल्युशन काय आपल्याकडे तर सोल्युशन आहे ह्या रिएक्शनमध्ये काहीच करायचे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. देअरफॉर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स यूज. तर कोणकोणते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत तर फॉर एक्झाम्पल HNO3 म्हणजे काय नायट्रिक ॲसिड. HiO4 म्हणजे आयोडिक ॲसिड. जर आपण हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर यूज केले आयोडिनेशन रिएक्शनमध्ये तर ही रिएक्शन कशी होते इरिव्हर्सिबल होते आणि आपल्याला प्रोडक्ट कसा मिळतो 80% आयोडोबेन्झिन मिळतो. म्हणजे आपण ते रिएक्शन बघूया. फॉर एक्झाम्पल सेम रिएक्शन आहे बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगची रिएक्शन कशासोबत करायची आहे आयोडीनसोबत I2 इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट फॉर एक्झाम्पल HNO3. आता आपण इथे काय यूज केलं आहे तर ऑक्सिडायझिंग एजंट यूज केलं आहे आणि ऑक्सिडायझिंग एजंट यूज केल्यामुळं ही रिएक्शन कशी झाली इरिव्हर्सिबल झाली आणि आपल्याला जो मेन कंपाऊंड मिळेल तो मेन कंपाऊंड कोणता मिळेल आयोडोबेन्झिन. दिस इज आयोडोबेन्झिन. जर तुम्हाला एक्झाममध्ये रिएक्शन विचारली प्रिपरेशन ऑफ आयोडोबेन्झिन फ्रॉम बेन्झिन तर तुम्ही कोणती रिएक्शन लिहिणार फर्स्ट रिएक्शन लिहिणार का ही रिएक्शन लिहिणार सेकंड रिएक्शन ही रिएक्शन लिहायची. कोणती रिएक्शन लिहायची ही रिएक्शन लिहायची आहे. बेन्झिनपासून जर तुम्हाला आयोडोबेन्झिन तयार करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला बेन्झिनची रिएक्शन आयोडीनसोबत करावं लागेल इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट HNO3 और HiO4. आता पहा इथला H आणि इथला I काय तयार झाला इथं HI तयार झाला. इथे तयार झालेला जो HI आहे तो HI लगेच काय होतो HNO3 सोबत कंबाईन होतो. लक्षात कारण HNO3 काय ऑक्सिडायझिंग एजंट आणि जो HI तयार होतो तो आहे रिड्युसिंग एजंट. त्यामुळे रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट यांची रिएक्शन होते. पहा ती रिएक्शन काय होते तर HI कुठे तयार झाला ह्या रिएक्शनमध्ये तयार झालेला HI तो HI आपण इथे घेतलेला आहे. तो HI प्लस तो HI परत लगेच कोणासोबत कंबाईन होतो तर ऑक्सिडायझिंग एजंटसोबत कंबाईन होतो तो HNO3. पहा रिएक्शनमध्ये तयार झाला रिड्युसिंग एजंट आपण ॲड केला ऑक्सिडायझिंग एजंट तर या दोघांची रिएक्शन होते आणि काय तयार होतो पहा हे 2H आणि इथले 2H टोटल 4H झाले आणि इथले 2 ऑक्सिजन काय तयार होतो ट्वाईस H2O प्लस ट्वाईस NO2 प्लस I2. याचा अर्थ ह्या रिएक्शनमध्ये HI राहिला का सांगा तर HI राहिलेला नाही. जर HI नसेल ह्या रिएक्शनमध्ये तर ही रिएक्शन रिव्हर्सिबल होईल का नाही होणार तर ही रिएक्शन कशी होणार इरिव्हर्सिबल होणार. आलं लक्षात आहे. तर आयोडिनेशन रिएक्शन इरिव्हर्सिबल करण्यासाठी आपल्याला ह्या रिएक्शनमध्ये काय यूज करावं लागतं तर एक स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावं लागतं की जेणेकरून बेन्झिनपासून आपल्याला काय मिळेल आयोडोबेन्झिन मिळेल. नोट डाऊन.
हां, आपण क्लोरिनेशन पाहिले, ब्रोमिनेशन पाहिले, आयोडिनेशन पाहिले. आता आपण काय पाहणार आहोत? डिफ्लोरिनेशन. डिफ्लोरिनेशन. हां, जर आपण फ्लोरिनेशन रिएक्शन केले तर काय तयार होणार सांगा? अराईल फ्लोराइड्स तयार होणार. पण याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट लिहायचा आहे. अराईल फ्लोराइड्स. हां, अराईल फ्लोराइड्स. अराईल फ्लोराइड्स म्हणजेच काय असणार सांगा? ॲरोमॅटिक रिंगला कोणता हॅलोजन अटॅच असेल? फ्लोरीन. अराईल फ्लोराइड्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड. cannot be prepared by this method. cannot be prepared by this method. ह्या मेथडनं आपल्याला अराईल हॅलाइड्स तयार करता येणार नाहीत. अराईल फ्लोराइड्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. ह्या मेथडनं आपण क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन, आयोडोबेन्झिन तयार करू शकतो. तसं आपण इथं फ्लोरोबेन्झिन हा कंपाऊंड इथं तयार करू शकत नाही. तर त्याचं रिझन काय आहे? पहा, ड्यू टू हाय रिएक्टिव्हिटी. ड्यू टू हाय रिएक्टिव्हिटी ऑफ फ्लोरीन म्हणजेच F2. तर F2ची रिएक्टिव्हिटी हे सर्वात कशा आहे? जास्त आहे, हाय रिएक्टिव्हिटी आहे आणि त्यामुळे आपल्याला अराईल फ्लोराइड्स ह्या मेथडनं तयार करता येत नाहीत. तर अराईल फ्लोराइड म्हणजे फ्लोरोबेन्झिन जर आपल्याला तयार करत असेल तर याच्यासाठी एक सेपरेट रिएक्शन आहे, ते पण आपण ह्याच पॉईंटमध्ये पाहणार आहोत. तर इथपर्यंत लक्षात आलं? नोट डाऊन. याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे. याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत की जे एक्झाम्पल्स आपल्याला नीटसाठी आणि जेईसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे? तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे फेन बेन्झिन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. फेन बेन्झिन रिॲक्ट्स विथ क्लोरीन. आता इथे जो आपण क्लोरीन घेतलेला आहे तो क्लोरीन कसं घेतलेला आपण? एक्सेस क्लोरीन घेतलेला आहे इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड FeCl3. इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड FeCl3. तर येथे आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळेल? दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सेम रिएक्शन आहे, बेन्झिन प्लस Cl2. पण हा Cl2 कसा आहे? एक्सेस. एक्सेस म्हणजे किती Cl2 आपल्याला तर घ्यायचा आहे? तर इथं आपल्याला Cl2चे किती मोल्स घ्यायचे आहेत? 6 मोल्स घ्यायचे आहेत. प्रत्येक कार्बनटमला काय होणार? सबस्टिट्यूशन होणार. बेन्झिनमध्ये टोटल किती हायड्रोजन ॲटम्स आहेत? तर 6 हायड्रोजन ॲटम्स आहेत. प्रत्येक कार्बनटमला हायड्रोजन अटॅच आहे. इथले 6 H घ्या आणि इथले 6 Cl घ्या. काय तयार होणार? 6 HCl तयार होणार. इथे काय लक्षात पाहे? बेन्झिनमध्ये प्रत्येक कार्बनटमला हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. इथले 6 H आणि इथले 6 Cl काय रिमूव्ह होणार? तर 6 HCl रिमूव्ह होणार. इथे किती राहणार? Cl 6 Cl राहणार. ते प्रत्येक कार्बनटमला अटॅच करा म्हणजे आपल्याला कोणता मॉलिक्यूल मिळेल? तर आपल्याला हा मॉलिक्यूल मिळेल. इथे काय झालं? प्रत्येक कार्बनटमला Cl अटॅच झालेला आहे. तर आपल्याला हा मॉलिक्यूल मिळेल. अँड दिस इज कॉल्ड हेक्झा. Cl किती आहेत? 6 आहेत. त्यामुळे काय लिहिलं आपण? हेक्झा. Cl म्हणजे काय? क्लोरो. आणि लास्ट वर्ड काय येणार? बेन्झिन. हेक्झा क्लोरो बेन्झिन हा आपल्याला कंपाऊंड मिळेल. जर आपण क्लोरीन एक्सेस यूज केला तर तुम्हाला नीटमध्ये आणि जेईमध्ये 6Cl2 असं कधी देणार नाही तुम्हाला. तर देणार काय? फक्त तुम्हाला Cl2 आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? एक्सेस लिहिणार आणि तुम्हाला विचारणार व्हॉट इज द प्रोडक्ट. तर आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळेल? क्लोरोबेन्झिन मिळेल का हेक्झा क्लोरोबेन्झिन मिळेल? तर आपल्याला प्रोडक्ट मिळेल हेक्झा क्लोरोबेन्झिन. जर एक्सेस लिहिलेलं नसेल तर आपल्याला कंपाऊंड मिळेल तर क्लोरोबेन्झिन. आलं लक्षात? त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे सेकंड आहे बेन्झिन रिंग. आणि बेन्झिन रिंगला आपण अटॅच केला CH3. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? हा आपण कंपाऊंड आपण 11वीमध्ये पाहिलेला आहे. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? बेन्झिन रिंगला CH3 अटॅच केला आहे. द नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज टोल्यून किंवा आपण याला म्हणू शकतो मिथाइल बेन्झिन. पण फेमस नाव कोणतं याचं? टोल्यून. ह्या टोल्यूनची आपण रिएक्शन करूया Cl2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड कॅटलिस्ट FeCl3. तर आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळेल? व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन? एकदम सिम्पल आहे. रिएक्शन कोणत्या आधीच? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कसं ओळखणार तुम्ही? तर ॲरोवरती काय लिहिलेलं आहे? लेविस ॲसिड कॅटलिस्ट लिहिलेलं आहे. याचा अर्थ हे रिएक्शन कोणते आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. मग आता ह्या पोझिशनला तर आता
हायड्रोजन नाही आहे, इथं ऑलरेडी एक ग्रुप अटॅच आहे. कोणता? मिथाइल ग्रुप अटॅच आहे. मग पहा इथला जो सेकंड सी एल आहे तो कोणत्या पोझिशन अटॅच होईल? ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन का मेटा पोझिशन, कुठे अटॅच होईल? तर हे डिपेंड कशावरती आहे? तर या CH3 ग्रुपवरती डिपेंड आहे. CH3 ग्रुपवरती डिपेंड आहे. इथे जो इलेक्ट्रोफाईल आहे तो इलेक्ट्रोफाईल कोणत्या पोझिशन अटॅच होईल? ऑर्थो, मेटा का पॅरा? एकदम सिंपल आहे. तर इथं तुम्हाला काय माहीत पाहिजे? तर हा जो CH3 ग्रुप आहे तो CH3 ग्रुप कोणता आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. पहा आपण 11मध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स आणि मेटा डायरेक्टिंग ग्रुप हे आपण पाहिलेले आहेत. तर CH3 ग्रुप हे कशामध्ये येतो? CH3 हा काय आहे? अल्काइल ग्रुप आहे. ऑल अल्काइल ग्रुप्स आर ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स. CH3 इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला 12वीमध्ये ज्या रिएक्शन्स पाहिजेत त्या रिएक्शन्स ज्या आपण 11मध्ये डिस्कस केलेल्या आहेत त्याच रिएक्शन्स परत आपल्याला 12मध्ये रिपीट होणार आहेत. त्याच्यामुळे तुमचे 11वी व्यवस्थित कंप्लीट पाहिजे. जर तुम्ही 11वीमधले जे रिएक्शन्स व्यवस्थित केले असतील तुम्ही 11वीमध्ये तर त्या रिएक्शन्स तुम्हाला 12वीमध्ये युजफुल होणार आहेत. आता ह्या ज्या आपण रिएक्शन्स पाहतोय ह्या काही नवीन रिएक्शन्स नाही आहेत, ह्या 11वीमधलेच रिएक्शन्स आहेत. त्यामुळे 11वीमध्ये जर तुम्हाला वेळ मिळाला म्हणजे ज्या दिवशी लेक्चर नसतील त्या दिवशी तुम्ही काय करत आहे तर 11वीची नोटबुक काढून त्याच्यामध्ये तुम्हाला हा पॉईंट पाहायला मिळेल. तर सर्व 11वीच्या रिएक्शन जेवढ्या पण आपण रिएक्शन्स पाहिलेत त्या सर्व रिएक्शन्स काय करायचेत परत एकदा रिवाईज करायचेत की जेणेकरून तुम्हाला पुढं जसं रिएक्शन्स येतील त्या रिएक्शन्स तुम्हाला इझी वाटतील जर तुम्ही पाठ्यमागच्या रिएक्शन्स रीड केल्यात तर. पहा CH3 इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग म्हणजे हा जो CL आहे तो CL कुठे येणार? ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळणार? पहा कंपाऊंड मिळेल इथे CH3 ॲज इट इज. पहा एका कंपाऊंडमध्ये CL हा कुठे अटॅच होईल? ऑर्थो पोझिशनला आणि दुसऱ्या कंपाऊंडमध्ये CL हा कोणत्या पोझिशनला अटॅच होईल? तर पॅरा पोझिशनला CH3 अटॅच होईल. पहा याचं नाव काय असेल? ऑर्थो क्लोरोटोल्यून. ऑर्थो पोझिशनला CL आहे त्यामुळे ऑर्थो क्लोरोटोल्यून. इथे पॅरा पोझिशनला CL आहे त्यामुळे याचं नाव काय आहे? पॅरा क्लोरोटोल्यून. तर याच्यामध्ये मेजर कोणता? ऑर्थो मेजर असेल का पॅरा मेजर असेल? पहा CH3 आणि CLमध्ये काय आहे? स्टेरिक रिपल्शन आहे. पहा इथे क्लोज आहेत त्यामुळे स्टेरिक रिपल्शन आहे. CH3 आणि CL इथं कसे आहेत? फार आहेत त्याच्यामुळे इथे रिपल्शन कसं आहे? कमी आहे आणि त्यामुळे हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे? मेजर. दिस इज मेजर कंपाऊंड. लक्षात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे. पहा थर्ड पॉईंट हे लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या. पहा टोल्यूनची रिएक्शन जर आपण क्लोरीनसोबत केली इन प्रेझेन्स ऑफ FeCl3 तर आपल्याला काय मिळतं? ऑर्थोक्लोरोटोल्यून आणि पॅराक्लोरोटोल्यूनचं मिक्सचर मिळतं. मग या दोन्हीमध्ये मेजर कोणता आहे? तर पॅरा कंपाऊंड इज मेजर ड्यू टू लेस स्टेरिक रिपल्शन. लक्षात आहे. हे नोट डाऊन करा. आपल्याला एक थर्ड इम्पॉर्टंट रिएक्शन पाहिजे आहे. नोट डाऊन. पहा याच्यामध्येच एक थर्ड रिएक्शन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन थर्ड. पहा बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच आहे CH3 ग्रुप. CH3 द नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज टोल्यून. ह्या टोल्यूनची रिएक्शन आपण केली Cl2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ Hν. व्हॉट इज द मिनिंग ऑफ Hν? Hν मीन्स लाईट. येते लक्षात आहे. Hν म्हणजे काय? लाईट. तर पहा सेम रिएक्शन आहे जशी आपण पाठीमागे रिएक्शन पाहिली तीच रिएक्शन आहे. टोल्यून प्लस क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ लाईट. तर पाठीमागे आपण इथं काय घेतलं होता? लेविस ॲसिड कॅटलिस्ट घेतलं होता FeCl3. त्याच्याऐवजी फक्त आपण काय घेतलं तर Hν घेतले, लाईट घेतले. तर आपल्याला इथं प्रोडक्ट कोणता मिळेल? तर मला सांग इथे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होईल का? नाही होणार. कारण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कधी होते? जर आपण इथं लेविस ॲसिड कॅटलिस्ट घेतला तर होते. लेविस ॲसिड कॅटलिस्ट. मग इथं रिएक्शन कोणते होणार? तर इथं होणार साईड चेन रिएक्शन, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ लाईट. इन प्रेझेन्स ऑफ लाईट काय होतं? होमोलायसिस होतं. होमोलायसिसमध्ये काय तयार होतात? फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि फ्री रॅडिकल तयार झाले तर रिएक्शन कोणते होते? फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि त्यामुळे
रिएक्शन बेन्झीन पार्टला न होता रिएक्शन कुठं होते, तर रिएक्शन येथे होते CH3 पार्टला. फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय होईल पहा, इथला H आणि इथला Cl काय रिमूव्ह होणार पहा, HCl रिमूव्ह होणार आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा, तर आपल्याला कंपाऊंड मिळेल बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होईल CH2Cl. तर आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. या कंपाऊंडचं नाव आहे बेन्झिल क्लोराईड. दिस इज कॉल्ड बेन्झिल क्लोराईड. येथे लक्षात आहे पहा. आता हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल कोणत्या रिएक्शनचं आहे, तर ही रिएक्शन आहे फ्री रॅडिकल इन प्रेझेन्स ऑफ लाईट. काय तयार होतात, फ्री रॅडिकल्स तयार होतात. देअरफॉर दिस इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन. फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन हे रिएक्शन कोणते आहे, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. आणि जर समजा आपण इथं लेविस ॲसिड कॅटलिस्ट यूज केलं असतं तर ते रिएक्शन कोणते झाले, ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आलं लक्षात आहे, नोट डाऊन. पहा इथे एक आपण क्वेश्चन देतोय, तो क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. पहा क्वेश्चन, CH ट्रिपल बॉन्ड CH रेड हॉट आयर्न ट्यूब 873 Kelvin X compound. X on reaction with Br2 in presence of FeCl3 formation of Y. Product Y is option A chlorobenzene, B option benzyl chloride, C option bromobenzene, and D option benzyl bromide. So which option is correct? CH triple bond CH acetylene on passing through red hot iron tube at 873 Kelvin to give X. X कंपाऊंड कोणता असेल पहा, 11वी आणि 12वी मिळून आपण इथे एक क्वेश्चन तयार केलेला आहे. पहा CH ट्रिपल बॉन्ड CH म्हणजे कोणता हा ॲसिटिलिन मॉलिक्यूल आहे. ॲसिटिलिनला जर तुम्ही रेड हॉट आयर्न ट्यूबमधून जर 873 केल्विनला जर पास केलं तर आपल्याला X मिळेल. मग सांग X कोणता असेल, 11वीमधली रिएक्शन आहे. आठवतं आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झीन, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, फ्रॉम ॲसिटिलिन म्हणजे सांग X हा काय तयार होईल सांगा, तर X आपला असेल बेन्झीन. तर X काय असेल आपला बेन्झीन, X इज बेन्झीन. हां 11मध्ये रिएक्शन आहे, हे आपण किती मॉलिक्यूल घेतो, 3 मॉलिक्यूल घेतो. फक्त आपण बॉन्ड शिफ्ट केले होते पहा, अशा टाईपचे आपण बॉन्ड शिफ्ट केले होते. काय तयार होतो, बेन्झीन तयार होतो. तर X हा कंपाऊंड कोणता आपला बेन्झीन. त्यानंतर बेन्झीनचे रिएक्शन केले ब्रोमिनसोबत इन प्रेझेन्स ऑफ FeCl3, तर काय तयार झालं आहे Y. तर प्रोडक्ट Y कोणता आहे ते आपल्याला विचार आहे. सांग रिएक्शन कोणतीही, दिस इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कारण आपण इथं काय यूज केलेलं आहे FeCl3 आणि FeCl3 हा काय आहे लेविस ॲसिड आहे. आणि आपण कोणत्या हॅलोजनसोबत रिएक्शन केलं आहे, बेन्झीनची ब्रोमिनसोबत रिएक्शन केले. म्हणजे बेन्झीनचा एक H हा कशानं रिप्लेस होणार, ब्रोमिन रिप्लेस होणार. आणि त्यामुळे आपल्याला कंपाऊंड काय मिळणार, बेन्झीन रिंग. आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होईल, ब्रोमिन अटॅच होईल प्लस HBr. आपल्याला कंपाऊंड हा मिळेल Y कंपाऊंड. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, ब्रोमो बेन्झीन. सो C ऑप्शन इज करेक्ट. आलं लक्षात आहे, नोट डाऊन. तर इथे आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलोरिड्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट मेथड कंप्लीट केले, कोणती, बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. नोट डाऊन. मी एक तुम्हाला होमवर्क देतो आहे. होमवर्क मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक
सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर हा आहे तुमच्यासाठी होमवर्क, मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर मेकॅनिझम हे तुम्हाला कुठे झालेलं आहे तर 11मध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे मी तो मेकॅनिझम ते दिलेलं नाही आहे, कारण हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे 11वीच्या टॉपिकमध्ये. कोणता टॉपिक आहे पहा, इथे तुम्हाला हा पण कुठं पाहायला मिळेल, तुम्हाला 11मध्ये पाहायला मिळेल इन ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्समध्ये तुम्हाला हा पॉईंट पाहायला मिळेल, सेम पॉईंट आहे. आलं लक्षात आहे. त्याच्यामुळे मी इथं तुम्हाला ते घेतलेलं नाही आहे, तर तुम्हाला हे होमवर्कसाठी दिलेलं आहे, नोट डाऊन. तर इथे आपण फर्स्ट मेथड कंप्लीट झाली आपली बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. थँक्यू.